GK चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जय सद्गुरू. आज आले आहे फुरसुंगीला. काही कामानिमित्त आज फुरसुंगीला येणं झालं. तर आज आहे गुरुवार आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूलाही तुम्ही बघताय हे लागलेले आहे, दुकानं लागलेली आहेत. तर आज आहे फुरसुंगीचा बाजार आणि आत्ता दुकानदारांची रेलचल चालली आहे दुकान लावण्यासाठी. सगळीकडे दुकानात काही लोक गिराईक दुकानातली वस्तू घेतात, तर काही लोक दुकानं लावायच्या मागं लागलेले आहेत. आणि इथून पुढे हा रस्ता उजवीकडून सरळ हडपसर गावामध्ये गेलेला आहे. हडपसर गावामध्ये जायला निदान तरी 10 मिनिटं तर लागत असतील. हे बघा, ही दुकानं अजूनही उघडलेली नाही. तर आता थोडंसं हवामान ढगाळ पण आहे. ही मंडई आहे, मंडईच्या बाजूला सगळ्या प्रकारची दुकानं आणि हा रोड सरळ आतमध्ये गेला आहे. तर आज काहीतरी कामानिमित्त इथे येणं झालं. तर बघूया फुरसुंगीमध्ये काय काय आहे. दुकानं सध्या तरी आता पुढे गेल्यावर दुकानं बंद आहेत आणि इकडून रस्ता सरळ आतमध्ये गेलेला आहे. आतमध्ये जाता जाता चालता आजूबाजूनी सगळी वाहनं आणि सगळे लोक येता जात आहेत दिसत आहेत आपल्याला. उजवीकडून आतमध्ये गेल्यावर सरळ डाव्या बाजूला एक महादेवाचं जुनं मंदिर लागतं. मंदिर अतिशय देखणं आहे, कौलारू आहे, पण हे जुनं आहे. इथे स्वयंभू लिंगाची स्थापना झाली आहे असं म्हणतात. स्वयंभू मंदिर आहे शंकराचं. तुम्ही कधी आवर्जून आलात तर नक्की भेट द्या. इथे यात्रा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. खूप छान गाव आहे, छोटंसं आहे पण खूप मस्त आहे. इथून उजवीकडून सरळ आतमध्ये गेल्यानंतर नवीन मंदिर आहे एक, ते पण आहे शंकराचं. आणि बघा, इकडून आतमध्ये सरळ मी आले. शंकराचं हे सुंदर मंदिर आहे. खूप छान वाटतं. तुम्ही एकदा तरी जाऊन नक्की भेट द्या. इथून आतमध्ये सरळ जायचंय. बाहेर चप्पलला स्टँड वगैरे ठेवलेले, सरळ आतमध्ये जायचं. ओम नमः शिवाय. चला तर आतमध्ये जाऊन, हे बघा संगमरवराचं सुंदर मंदिर आहे. अतिशय छान वाटतं या जागेवर येऊन. आतमध्ये गेल्यानंतर शंकराचं लिंगाचं दर्शन घेतलं मी आणि माझं काम इथूनच सुरुवात केलं. जरा आतमध्ये गेल्यानंतर बघा, हे सुंदर मंदिर आहे. आतमध्ये लिंग आहे, छान वाटते, शांत वाटतंय. ओम नमः शिवायचा सतत जप चालू आहे. बघा, अतिशय संगमरवरावर नाजूक काम केलेलं आहे. आजूबाजूला छोट्या छोट्या मूर्ती श्रीरामांचा आहे, गणपतीचा आहे. आणि बघा, या खांबांवर नक्षी इतकी छोटी केलेली आहे, खूप छान वाटते बघायला. तुम्ही देखील आलात तर कधी भेट द्या. आणि हडपसर गाडी तळावरून फुरसुंगीला यायला सारखे वाहनं आहेत, त्यामुळे तुम्ही कधीही येऊ शकता आणि भेट देऊ शकता. शांत वाटतं या मंदिराकडे आल्यावर. मंदिरात 10-15 मिनटं मी बसले आणि नंतर इथून पुढं 18व्या शतकातलं हे झाड आहे आणि 120 वर्षापूर्वीचं आहे बेलाचं झाड. बाजूलाच हे महादेवाचं मंदिर आहे, एकदम सुंदर, खूप छान आहे. हा परिसर इतका छान आहे की जाऊच वाटत नाही. तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका, कारण या चॅनेलमधून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर नक्की चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि जय सद्गुरू. पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.